कोणताही दोन्ही गळ्यांपैकी कोणताही एक गळा पॅक असेल तर तुम्हाला मुंडा खोलीसाठी जे सूत्र बघायचं आहे ते बंद गळ्यासाठीच आहे, तेच बघायचं आहे। आणि जर तुम्हाला कमरेवरती टक्स घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे कमरेच्या टक्ससाठी। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोटनेक ब्लाऊजची संपूर्ण कटिंग। तर या अगोदरचा एक व्हिडिओ बोटनेकचा आलेला आहे आपल्या चॅनलवरती, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोनही साईड म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही गळे पॅक असतील तर कशा पद्धतीने कटिंग घेतलं पाहिजे हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बऱ्याच मैत्रिणींच्या रिक्वेस्ट होत्या की जर आपला फ्रंटला डीप असेल आणि बॅकला आपल्याला बोटनेक घ्यायचं असेल तर काही चेंजेस करावे लागतात का, म्हणजे शोल्डर किती मायनस करायचं का शोल्डर मायनसच करायचं नाही, या संदर्भात बऱ्याच आपल्या चॅनलवरती म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट आल्या होत्या। तर याचसाठी आजचा हा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कळणार आहे की आपला पॅक असेल आणि फ्रंटला डीप असेल तर शोल्डरमध्ये मायनस करायचं आहे की नाही करायचं आहे, आणि करायचं असेल तर ते किती करायला पाहिजे त्याच्यासाठीचा जो एक सेपरेट चार्ट मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे तो पण तुम्हाला मी आज देणार आहे। तर व्हिडिओ खूप युजफुल आहे, इम्पॉर्टंट आहे आणि सध्या बोटनेक प्लस प्रिन्सेस कट ब्लाऊजची फॅशनही आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप युजफुल होईल अशी अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर आपण जो हा प्रिन्सेस कट घेतलेला आहे हा 38 साईजचा आहे। हा प्रिन्सेस कट विथ बोटनेक आहे आणि प्लस पाठीमागे एक मी बोटनेकमध्ये डिझाईन पण केलेली आहे। तर हे सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। ही जी मेजरमेंट्स आहेत ही एका कस्टमरचे मेजरमेंट्स आहेत आणि सध्या लग्नसराई असल्यामुळे कस्टमरना आपल्या ब्लाऊजवरती खूप वेगवेगळ्या डिझाईन्स करायला आवडतात आणि त्याचमध्ये बोटनेक सध्या खूप चालणारा प्रकार आहे। आणि फ्रंटला प्रिन्सेस कट हा पॅटर्न खूप सध्या चालतो। ज्या नवीन जे लग्नाच्या ज्या मुली आहेत किंवा ज्या नवरी मुलगी आहे ती शक्यतो करून प्रिन्सेस कट जास्त देतात। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करायचा असेल, परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंगने तुम्हाला ब्लाऊज शिकायचा असेल तर ही जी मेथड आहे ती जरूर तुम्ही फॉलो करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर इथे आपल्याला शोल्डर, एका ताईंची कमेंट पण आहे की जर शोल्डर 2 इंच हवा असेल तर आपल्याला म्हणजे बोटनेकमध्ये आपण टोटल फुल शोल्डरचं मेजरमेंट घेत असतो बरोबर, त्यामध्ये आपण बॅकला किती साधारण बोटनेक म्हटल्यानंतर 3 इंच 2.5 इंच किंवा 4 इंचापर्यंत आपण खाली डीप घेत असतो। तर अशा वेळेला आपल्याला शोल्डर इथे 2 इंच 3 इंच किंवा 4 इंच शोल्डर आपण तयार ठेवत असतो। तर या शोल्डर वाईज तुम्हाला पाठीमागच्या आपल्या या तयार शोल्डर किती असणार आहे याच्यावरती आपल्याला किती मायनस करायचं आहे शोल्डर हे डिपेंड असतं बोटनेकमध्ये। तर यासाठीचा एक सेपरेट चार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तो कसा बघायचा, किती शोल्डरमध्ये म्हणजे तुम्हाला ही शोल्डरपट्टी तयार किती हवी आहे त्याच्या वाईज आपल्याला टोटल शोल्डरमधून किती मायनस करायचे आहेत हे सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत। डिटेल्स तुम्हालाही शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, कारण असाच युजफुल व्हिडिओ किंवा असेच युजफुल कंटेंट तुमच्यासाठी मी घेऊन येत असते आणि त्याचा तुम्हाला तुमच्या शिवणमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी जरूर फायदाच होणार आहे। त्यामुळे जर चॅनलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि आजचा व्हिडिओ आहे हा आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत। आजच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण याचा बॅक पार्ट कसा ड्रॉ करायचा ते बघणार आहोत आणि फ्रंट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पार्ट 2 मध्ये याचा आपण फ्रंट पार्ट बघणार आहोत। आणि जर तुम्हाला स्टिचिंग बघायची असेल तर तुम्ही या ब्लाऊजच्या म्हणजे ज्या आजचा हा व्हिडिओ आहे याच्या कमेंटमध्ये तुम्हाला स्टिचिंग म्हणून टाईप करायचं आहे, तर मी तुम्हाला या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करेन। नसेल तर या अगोदर बोटनेक ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ जरी तुम्ही बघितला तरीसुद्धा तुम्हाला स्टिचिंग येऊ शकतं। थोडाफार फरक असतो, तर तो तिथल्या तिथे आपण जर काही वेगळं असेल म्हणजे मी बॅकला काही डिझाईन केली असेल किंवा बोटनेकमध्ये काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं असेल तर ती पद्धत मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन। ओके, तर चला आजच्या व्हिडिओला आपण इथून सुरुवात करूया। एक टाईप पण फ्रंटला मात्र आपल्याला डीप गळा पाहिजे आहे, तर अशा वेळेला कटिंग कशी घ्यायची याच्यासाठीचा आज हा डिटेल व्हिडिओ आपण करणार आहोत। व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, नवीन शिकत असाल आणि जरी मी इथेही एकच साईज तुम्हाला सांगत असले तरीसुद्धा तुम्ही कोणत्याही साईजमध्ये तुम्ही हा ब्लाऊज बनवू शकणार आहात, कारण यामध्ये मी तुम्हाला ऑल साईजमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत, किती शोल्डर असल्यानंतर कोणत्या साईजमध्ये किती शोल्डर मायनस करायचं आहे हे यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बघायला मिळणार आहे। तर जे पण मी ब्लाऊज स्टिच करेन किंवा कटिंग करेन याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर जरूर शेअर करणार आहे, त्यामुळे कटिंगकडे प्रॉपर लक्ष द्या आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये जरूर विचारा। तर या ब्लाऊजसाठी आपल्याला जी मेजरमेंट लागणार आहे ती आहे पूर्ण उंची 15.5 पुढची आहे, मागची उंची 14.5 आहे, फुल बस्ट 38 आहे, अप्पर बस्ट 37 आहे, शोल्डर 14.5 आहे,
तयार शोल्डर 2.5, कंबर घेर 33 आहे, शोल्डर ते एपेक्स 10 आहे, मुंडा घेर 19 आहे, पुढचा गळा 6.5 घ्यायचा आहे आणि गळा पंचकोनी घेणार आहोत आपण इथे. आणि मागचा गळा आहे तो आपल्याला बोटनेकच घेणार आहोत. तो साधारण तुम्ही 3-4 पर्यंत गळा असतो तो बोटनेक टाईपमध्ये येतो. मग इथे तुम्ही किती घ्यायचं हे डिपेंड तुमच्यावर आहे. म्हणजे 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच, 2.5 इंच या प्रमाणात तुम्ही इथे बोटनेक घेऊ शकता. तो कटिंगच्या वेळेला मी तुम्हाला सांगेनच की आपण किती गळा घेणार आहोत. त्यानंतर हात उंची आहे ती 10, टोटल 10 उंची घ्यायची आहे हाताची. त्यासाठी आपल्याला 5 वरती आणि 8 वरचं पण मेजरमेंट लागणार आहे. म्हणून पहिल्यांदा 5चं मेजरमेंट घ्यायचं आहे, त्यानंतर 8 आणि 10 हात घेर त्या ठिकाणचं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 5 वरती 14, 8 वरती 11, 10 वरती 10.5 आहे. साईड बाय साईड लोअर बसचं सुद्धा मेजरमेंट घेऊन ठेवायचं आहे. ओके, तर ही सर्व मेजरमेंट तुम्ही घ्यायची आहेत. आणि ज्यांना कुणाला माझ्याकडून पेपर कटिंग बघायचे असतील तर त्यांनी ही सर्व मेजरमेंट तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही तुमचे मेजरमेंट इथे लिहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ओके, तरच मी तुम्हाला तुमच्या मेजरमेंटमध्ये प्रॉपर ब्लाऊज कटिंग दाखवू शकेन. तुम्ही फक्त छातीचं माप आणि गळा खोलीत सांगितलीत किंवा शोल्डर किती तयार आहे असायला पाहिजे एवढे 2-4 मेजरमेंट सांगितला तर तुम्हाला मी मेजरमेंट तुमच्या मेजरमेंट वाईज मी तुम्हाला प्रॉपर ब्लाऊज कटिंग दाखवू नाही शकणार आहे. कारण आपल्याला या मेथड वाईज जर जायचं असेल तर तुम्हाला ही सर्व मेजरमेंट्स घेणं खूप गरजेचं आहे. तर चला या मेजरमेंट वाईज आपण गळा म्हणजे ब्लाऊज कसा बनवणार आहोत ते बघूयात. तर इथे पहिल्यांदा मी बॅक घेतलेला आहे. बॅकमध्ये आपल्याला या पद्धतीने गळा घ्यायचा आहे. एवढाच खोल घ्यायचा आहे. हा साधारण आपण 2.5 इंचपर्यंत खाली खोल घेणार आहोत. आणि त्यानंतर इथे 1 इंचाचा गॅप असणार आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला इथे 2.5 इंच ते 2 इंच 2.5 इंच घ्यायचं आहे इथून इथपर्यंतचा पोर्शन. आणि हा जो मधला भाग आहे यामध्ये आपल्याला ही डिझाईन घ्यायची आहे. ओके, तर ही डिझाईन इथे असणार आहे. स्लीव्ज आहे ते एल्बो लेंथपर्यंतचे स्लीव्ज आहेत. तर यासाठी मी ही डायग्राम काढून घेतली आणि जिथे जिथे मेजरमेंट काय काय असायला हवे आहेत ते लिहून घेतलेले आहेत. तयार शोल्डर आहे 2.5 इंच. त्यासाठी आपला फ्रंट पार्ट असणार आहे या पद्धतीने, ज्यामध्ये आपला फ्रंट गळा असणार आहे पंचकोनी. आणि इथे आपण फ्रंटला घेणार आहोत प्रिन्सेस कट आणि ते फ्रंटलाच हुक घेणार आहोत. तर हे या पद्धतीने घेणार. आणि फ्रंट गळ्यामध्ये आता तुम्ही फ्रंट गळ्याचं मार्किंग करताना मात्र आपल्याला इथे आता शोल्डर मायनस चार्ट बघावा लागणार आहे. कारण हा जरी बोटनेक गळा असला तरी फ्रंटचा गळा हा 6.5 आहे आपला आणि 6.5च्या गळ्यानुसार आपल्याला शोल्डर हे थोडंसं तरी का होईना मायनस करावंच लागणार आहे. ओके, तर यामध्ये आपल्याला किती शोल्डर मायनस करायचं आहे आणि छाती घेरावरती आपल्याला किती लुझिंग ॲड करायचं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे हे सर्व डिटेल्स तुम्हाला अगदी प्रॉपर कळणार आहेत. कारण इथला शेप आहे तो हे तुम्ही शोल्डर किती मायनस करताय आणि चेस्टच्या मेजरमेंटमध्ये किती ॲड करताय यावरती डिपेंड असणार आहे. ओके, तर चला या आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत. तर यासाठी आता ही ती मेजरमेंट आपल्याला मिळालेली आहेत. आपला गळा खोली आहे 6.5, गळ्याचा शेप आहे चौकोनी आणि तयार शोल्डर आहे 2.5. तर यानुसार आता आपण हे शोल्डर मायनस चार्ट बघून घेऊया. तर यासाठी आपल्याला 2.5 इंच आपलं शोल्डर आहे. तर त्यासाठी आपल्याला हा 2.5 इंचाचा शोल्डर मायनस चार्टच बघायचा आहे. आणि याच्यामध्ये आता आपला गळा कुठला आहे पंचकोनी. तर पंचकोनी गळा हा चौकोनी गळ्यामध्ये मोडणार आहे आपला. तर चौकोनी गळ्याचा जो आडवी लाईन आणि आपली फ्रंट गळ्याचा डीप किती आहे 6.5. तर 6.5 साठी ही लाईन आपल्याला बघायची आहे. ओके, तर यासाठी इथे आणि इकडून बघितल्यानंतर हे दोन्ही पॉईंट जुळत आहेत आपले या चौकोनमध्ये. तर इथे किती आलेलं आहे -2. तर -2 हे आपलं इथलं उत्तर असणार आहे. तर हेच उत्तर आपल्याला एका सूत्रामध्ये घालायचं असतं आणि ते सूत्र कोणतं आहे की ज्यामुळे आपल्याला आपलं शोल्डर मिळणार आहे. तर फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2 हे आपलं सूत्र आहे. फुल शोल्डर आहे आपलं 14.5, मिळालेलं शोल्डर आहे आपल्याला 2 जो हा चार्ट बघून मिळालं आणि त्याला भागिले करायचं आहे 2. तर हे आपण आता करणार आहोत कॅल्सीवर. तर फुल शोल्डर आहे 14.5, यातून वजा करायचं आहे 2 आणि त्याला भागिले करायचं आहे 2. तर उत्तर येणार आहे आपलं 6.25. ओके, तर हे निघणार आहे. हे जे आलेलं आहे ते हे असणार आहे आपलं शोल्डर. ओके, तर हे आपलं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा तुम्ही करून घ्यायचं आहे. बॅकमध्ये आपल्याला काहीही जेवढं बॉडीवर मेजरमेंट आलेलं आहे तेवढंच शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे. ओके, तर चला आता या मेजरमेंट वाईज आपण इथे कटिंगला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक वरती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर ती मी लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला मेजरमेंट घेताना तर टोटल 14.5 वरती आपल्याला हा टेप ठेवायचा आहे या पद्धतीने आणि टेप दुमडून आपल्याला जे अंतर आलेलं आहे ते या वरच्या लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे 7.25 इंच. तर या पद्धतीने मी इथे हा 7.25चा पॉईंट ठेवला आणि इथे मार्क केलं. इथून खाली आपल्याला सर्व साईजसाठी 1 इंच डाऊन यायचं आहे.
ओके, तर या पद्धतीने मी 1 इंच डाऊन आले आणि या बाजूने म्हणजे ही आपण समजायची आहे बंद बाजू आणि इकडे समोर ओपन बाजू असणार आहे आपली. तर या बंद बाजूकडून 2.5 इंच हे सगळ्या साईजसाठी कंपल्सरी सेम असणार आहे. तर आता हे पॉईंट आपण जोडून घेऊयात. त्यानंतर ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जोडून घेतलं. इथे आता आपल्याला मुंडा खोलीसाठी मार्किंग करायचं आहे. मुंडा खोलीसाठी आपल्याला जेव्हा बोटनेक असतो त्यावेळेला एक लक्षात ठेवा तुम्ही, सर्व साईजसाठी मी तुम्हाला या आधी सुद्धा चार्ट दिलेला आहे. जेव्हा तुमचा कोणताही दोन्ही गळ्यांपैकी कोणताही एक गळा पॅक असेल तर तुम्हाला मुंडा खोलीसाठी जे सूत्र बघायचं आहे ते बंद गळ्यासाठीच आहे, तेच बघायचं आहे. ओके, जर तुमचे दोनही गळे डीप असतील तरच तुम्हाला डीप नेकचं सूत्र वापरायचं आहे, जे इथं डीप नेकच्या समोर दिलेलं आहे ते. ओके, हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे जेव्हा आपली चेस्ट 28 ते 31 मध्ये असेल आणि जर तुमचा गळा कोणताही एक गळा बंद आहे, आता आपला एक पाठीमागचा गळा बंद आहे तर आपल्याला हे ब्लाऊज आहे हे आपलं बंद गळ्यामध्ये येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला हे अप किंवा बंद गळ्यासमोरचं जे सूत्र आहे ते वापरायचं आहे. आता आपली चेस्ट किती आहे? 38 इंच. तर 38 इंच चेस्ट आपली येणार आहे 32 ते 41 मध्ये. तर यासाठी आता आपल्याला बंद गळ्याचं सूत्र कोणतं आहे? छाती डिवायडेड म्हणजे भागिले 6 + 1 इंच करायचं आहे, बरोबर. जर तुमची चेस्ट 42च्या पुढे असेल तर तुम्हाला सूत्र कुठलं घ्यायचं आहे? छाती डिवायडेड बाय 6 + 0.5 म्हणजे बंद गळ्यासाठी आहे ते. ओके, इथपर्यंत तुमचं हे क्लिअर झालं. बोटनेकमध्ये तुम्हाला बंद गळ्यासाठीची जी मेजरमेंट आहे मुंडा खोलीचं सूत्र ते वापरायचं आहे. इथे आपण छाती डिवायडेड बाय 6 हे सूत्र +1 वापरणार आहोत. तर चेस्ट आहे आपली 38, त्याला भागिले केले 6 आणि यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच. तर उत्तर येणार आहे आपलं 7.3. तर हे आपल्याला कुठे घ्यायचं आहे? तर हे घ्यायचं आहे आपल्याला या जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला हे 7.3 हे देऊन घ्यायचं आहे. तर 7.3 आपलं येणार आहे इथे. ओके, त्यानंतर या पॉईंटवरती जिथे आपण पॉईंट दिलेला आहे तिथे आपल्याला एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे आपल्याला चेस्टचं छाती घेराचं मार्किंग करायचं आहे या लाईनवरती. आता त्या अगोदर आपल्याला इथे शोल्डरसाठी पण मार्किंग करून घ्यावं लागेल, बरोबर. तर इथे आपल्याला जे आपलं जेवढं शोल्डर आलेलं आहे तेवढं आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे. तर इथे किती आलेलं आहे आपलं? 7.25 इंच. तर सेम 7.25 इथे आपल्याला मार्क करायचं आहे किंवा एक पॉईंट तुम्ही इथे देऊन घ्यायचा आहे, बरोबर. आता आपला जेव्हा बंद गळा असतो त्यावेळेला आपण काय करतो, जेव्हा आपल्याला मुंडा खोलीचं मार्किंग करायचं असतं त्यावेळेला तर या लाईनवरती छातीच्या लाईनवरती आपल्याला मार्क केल्यानंतर या आणि या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. ओके, तर इथून इथपर्यंत टेप असा ठेवायचा आणि इथे दुमडला तर इथे येणार आहे हा आपला सेंटर पॉईंट येणार आहे, बरोबर. तर या सेंटर पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला घ्यायचं आहे जेवढं तुम्ही इथे शोल्डर टाकलेलं आहे त्याच्या अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. तर इथून आपण किती घेणार आहोत? 1 इंच आत घ्यायचं आहे. तर 1 इंच आत येण्यासाठी मी हा पॉईंट आहे तो 1 वरती ठेवला जो डॉटचा आहे तिथून आणि तिथून मी हे 1 इंच आतमध्ये मार्क केलं. ओके, कारण हे आहे ह्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी हे 1 पासून काउंट करत आहे. ओके, 1 इंच आत घेतलं आणि हा आपला पॉईंट आहे तिथून आपल्याला आता हे किती आलं? इथून मी 7.25 घेतलं, बरोबर. तर 7.25च्या हे 7.25 इथं आलं तर 7.25च्या आतमध्ये आपल्याला अर्धा इंच यायचं आहे. तर हे अर्धा इंचावर मार्क केलं. तर इथून 7.25 घेतल्यानंतर आपण आत किती वरती आलेलो आहोत? 1 इंचांवरती इथून आतमध्ये आलो सेंटर पॉईंटपासून आणि छातीच्या घेराच्या लाईनवरती आपण आत आलेलो आहोत अर्धा इंच. तर हे जे आपण अर्धा इंच आत आलेलो आहोत तिथून आपल्याला मार्किंग करायचं असतं. त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा तुमची चेस्ट 40च्या आतमध्ये असेल तर या कोण्यातून आपल्याला मार्क करायचं आहे 0.7 वरती. ओके, 0.75 आणि जर चेस्ट साईज आपली 40च्या वरती असेल तर आपल्याला मार्क करायचं आहे 1 इंचावरती. ओके, तर आता आपली 38 आहे 40च्या आतमध्ये तर आपल्याला 0.75. तर मी हा पॉईंट 2 वर ठेवला तर आपलं 0.7 येणार आहे इथे. हे अर्धा इंच आणि हे पाऊण इंच. ओके, तर हे आलं इथे. आणि आता या लाईनवरती आपल्याला आत किती घ्यायचं आहे हे बघायचं आहे कारण आता आपला हा फ्रंटला डीप आहे, बरोबर. आणि इथे सुद्धा आपण 2.5 ते 2.25 इंचपर्यंत 2.5 इंच गळा ठेवणार आहोत इथे. तर त्यानंतर आपलं इथलं शोल्डर आहे ते आपण 2.5 इंच ठेवणार आहोत. तर या सगळ्या मेजरमेंटचा विचार करता आपल्याला यामध्ये सुद्धा थोडंसं शोल्डर मायनस करावं. ओके, तर यामध्ये बघा तुमचं जर शोल्डर तयार शोल्डर या बाजूने म्हणजे इकडून जिकडून आपण या बाजूने शोल्डरचं मेजरमेंट घेतो तर या बाजूने जर तुमचं शोल्डर 0.5 ते 1 इंच असेल
तर तुम्हाला शोल्डरमधून वजा करायचे आहेत 1 इंच. ओके, म्हणजे हे टोटल शोल्डर आहे. या शोल्डरमधून या बाजूनी तुम्हाला वजा करायचा आहे 1 इंच. हा शोल्डर चार्ट फक्त तुम्हाला बोटनेकसाठीच वापरायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर तुमचं शोल्डर 1 ते 1.25 इंचपर्यंत असेल तर तुम्हाला शोल्डर म्हणजे या शोल्डरमधून मायनस करायचं आहे 0.75. आत्ता आपलं शोल्डर किती आहे? 2.5 इंच. म्हणजे ते कुठल्या ह्याच्यामध्ये येतं? 2 ते 3 इंच या पॉईंटमध्ये. तर यासाठी आपल्याला शोल्डर मायनस किती करावं लागेल? 0.5. ओके, इथंपर्यंत क्लिअर झालं. तर हे आता या बाजूने आपल्याला 0.5 मायनस करायचं आहे. तर ते कसं करायचं बघा, या बाजूनी आता इथे ठेवते मी हा पॉईंट आणि इथून आपल्याला हे अर्धा इंच शोल्डर मायनस करायचं आहे. ओके, या लाईनमधून इकडे आपल्याला जिथे अर्धा इंचाची लाईन आलेली, आपण 1 इंच आतमध्ये लाईन घेतली होती, त्या लाईनमध्ये आपल्याला ही या पद्धतीने लाईन घ्यायची आहे. ओके, किंवा तुम्ही इथून सुद्धा घेतला तरीही चालू शकते. या बाजूने बघा, इथून हे नंतर अर्धा इंच तुम्ही मायनस केला तरीही चालू शकेल. ही स्टार्टिंगलाच तुम्ही याच बाजूने इकडून लाईन घेतलात तरीही चालेल. ओके, पण हे आपल्याला अर्धा इंच शोल्डर मायनस करावं लागतं जेव्हा तुम्ही हा शोल्डर चार्टचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, तर चला आता आपल्याला या मुंडा खोलीचा शेप देऊन घेऊया. आता आपलं या लाईनवरती हा जो कर्व शेप आहे ती पट्टी घ्यायची आहे आणि या बघा ह्या लाईनवरती इथे, त्यानंतर या लाईनला कुठे टच होते आणि हा पॉईंट पण त्याच्यात आला पाहिजे, अशा पद्धतीनं मार्क करायचा आहे आणि हा शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, तर हा झाला आपल्या आतल्या मुंड्याचा शेप. आणि बाहेरच्या मुंड्याच्या शेपसाठी आपल्याला काय करायचं आहे? तर बाहेरच्या मुंड्याच्या शेपसाठी आपल्याला इकडून अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे. बरोबर, जिथे हा सेंटर पॉईंट आलेला तिथून आपल्याला अर्धा इंच बाहेर मार्क करायचं आहे. बघा, इकडून अर्धा इंचावर मार्क केलं. अर्ध्या इंचावर मार्क केल्यानंतर ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. तर हे अर्धा इंच आत आलेलो आहोत, त्याच लाईनमधून तुम्हाला ही लाईन घ्यायची आहे. ओके, तर ही लाईन आपली स्ट्रेटच येणार आहे, कारण हे नंतर आपण मायनस करणार आहोत, पण इथे आत्ताच तुम्ही घेतलीत तरी चालेल. आणि यानंतर आता पहिला चेस्ट लाईनचं मार्किंग करून घेऊया, म्हणजे ही लाईन आपल्याला पुढे घेता येईल. तर चेस्ट आहे आपली 38, त्यामध्ये आपल्याला लुझिंग ॲड करायचं आहे, बंद गळा आहे त्यामुळे प्लस 2.5 इंचेस, तर टोटल होणार आहे 40.5. आता याला भागिले करायचं आहे 4, तर उत्तर आलेलं आहे 10.1. तर हे आपल्याला या चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे. तर इकडून 10.1 या पद्धतीने ठेवलं आणि इथे मार्क केलं. ओके, यानंतर याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके, इथंपर्यंत झालं. यानंतर हा जो आपला बाहेरच्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे की या लाईनवरती ही लाईन आपली टच झाली पाहिजे, या लाईनवरती. आणि हा जो सेंटर पॉईंट घेतला जिथे आपण आतमध्ये तिथपर्यंत, तर हा झाला आपला बाहेरचा मुंडा. बरोबर, तर हा आपला कट होताना कसा होणार आहे? इकडून होणार आहे. हे आपलं शोल्डर मायनस होणार आहे. ओके, एवढं. तर हे आपण आतल्या मुंड्याचा पण शेप का देऊन घेतला? कारण आपल्याला आतल्या मुंड्याचा शेप दिल्याशिवाय आपल्याला बाहेरच्या मुंड्याचा शेप देता येत नाही. ओके, त्याच्यासाठी आपण हा शेप देऊन घेतलेला आहे. तर हे आपलं मायनस होणार आहे, शोल्डरचा पोर्शन आहे तो. ओके, इथंपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. आणि हा आहे आतल्या मुंड्याचा शेप, हा आहे बाहेरच्या मुंड्याचा शेप. हे आपण बॅकसाठी वापरणार आहोत, तर इथे आपण लिहून ठेवूया ते. ओके, तर या पद्धतीनं हे मार्किंग होणार आहे. आणि यानंतर आता आपल्याला इथून शोल्डर किती तयार ठेवणार आहोत आपण? तर शोल्डर आपण तयार ठेवणार आहोत 2.5 इंच. तर 1 इंच प्लस करायचं आहे, अर्धा इंच या बाजूला शिलाईसाठी आणि अर्धा इंच गळ्याच्या फिनिशिंगसाठी. तर टोटल 3.5 इंच होणार आहे. बरोबर, तर 3.5 वरती मार्क केलं आणि इथून इथंपर्यंतच्या इथून घ्यायचं आहे, इथून 3.5 मार्क केलं, 3.5च्या अर्ध्यावर आपल्याला टेप दुमडायचा आहे आणि इथून आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर उंचीसाठी आपण टोटल उंची आपल्याला फ्रंट पार्ट बरोबर उंची ठेवायची आहे. पुढची उंची 15.5 हवी आहे. बरोबर, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून 16.5 घ्यायचे आहेत. तर वरूनच आपण घेऊयात 16.5 बरोबर ही उंची वरून घेतली सेंटरपासून, तर ही बरोबर 16.5 होत आहे. ओके, तर ही 16.5ची उंची आपण इथं कट टू कट घेतलेली आहे. तर या पद्धतीने इथे मी ओळखावं यासाठी ही एक लाईन देऊन ठेवते. ओके, आता या लाईनवरती आपल्याला
कंबर घेराचं मार्किंग करायचं आहे. तर कंबर घेर आहे 33. यामध्ये जर तुम्ही खाली इथे टक्स देणार असाल तर ह्याला नॉर्मली काय करायचं आहे, या मेथड वाईज कमरेवर टक्स घेतला जात नाही बरोबर. तर काय करायचं, डायरेक्ट याला भागिले 4 करायचं आहे. तर उत्तर येणार आहे 8.25. तर ते आपल्याला मार्क करायचं आहे इथे. तर 8.25 इथे आलेलं आहे. या पद्धतीने इथे 8.25 वरती पुढे मी मार्क केलं. आणि जर तुम्हाला कमरेवरती टक्स घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे कमरेच्या टक्ससाठी आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. ओके, जर तुम्ही टक्स घेणार नसाल तर हे 1 इंच घ्यायची गरज नाही, हे तुम्ही स्किप करू शकता. पण इथे आपण घेणार आहोत, कस्टमरला टक्स पाठीमागे हवा आहे. तर त्याच्यासाठी हे शिलाई मार्जिन आणि फिटिंगचे मार्जिनच्या लाईन्स आपण ड्रॉ करून घेणार आहोत. तर या पद्धतीने हे ड्रॉ झालेला आहे. हा बॅक पार्ट आहे आपला आणि इथला जो गळा आहे तो आपल्याला किती घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथून मार्क करायचा आहे. सेंटरपासून आपल्याला गळा 2.5 इंच तयार हवा आहे, तर 2.5 वरती मार्क करायचा आहे. ओके, 2.5 वरती मार्क केल्यानंतर आता इकडे किती गळा रुंदी राहिलेली आहे, तर इकडे जी गळा रुंदी राहिलेली आहे ती साधारण आहे, बघा इथे सेंटरला घेते मी, इथे जर आपण टेप ठेवला तर ही गळा रुंदी आहे 3.5 ला 1 लाईन कमी इतकी आहे. तर या बाजूने पण 3.5 ला 1 सूत कमी या पॉईंटवरती. त्याच्या अगोदर आपल्याला ही लाईन पुढं जरा ओढून घेऊया, या जिथे आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत, कारण इथे उंचीचं आहे तर या इथपर्यंत आपण ही लाईन ओढून घेऊया. ओके, आणि या लाईनवरती आता आपल्याला हे मार्क करायचं आहे. 3.5 ला 1 लाईन कमी, तर इथे 3.5 ला 1 लाईन कमी हे अंतर मार्क केलं आणि इथे आपल्याला ही सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, यानंतर हा जो कर्व शेप आहे तो आपल्याला या पद्धतीने ठेवायचा की हा पॉईंट आहे तो इथे गेला पाहिजे 1 इंच बाहेर, कारण जेव्हा आपण शिलाई मार्जिन यात ॲड करून इथून ही शिलाईची 1/2 इंच खालून जेव्हा आपण टिप घेऊ त्यावेळेला हे अंतर प्रॉपर आपलं जुळलं पाहिजे फ्रंट पार्ट बरोबर. नाही तर मग कसं होतं, इथे आपल्याला 1/2 इंच आणि फ्रंटचा बॅकचा पार्ट जास्ती होतो जर तुम्ही इथून कट टू कट मार्किंग केलात तर ही छोटीशी गोष्ट आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. यामुळे तुमचं पाठीमागचं आणि पुढचं शोल्डर आहे, ही जी शोल्डर पट्टी ती प्रॉपर तयार होणार आहे. तर यासाठी तुम्ही 1/2 इंच बाहेरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि ही बघा ही पट्टी जिथं तुम्हाला प्रॉपर शेप देते तिथे तुम्हाला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर हा आपला सिंपल बोटनेक तयार झालेला आहे. आता बघा इथून जेव्हा तुमची टीप येईल त्यावेळेला बॅक पार्ट बरोबर तुमचा फ्रंट पार्ट बरोबर इथे जॉईन होणार आहे, त्यामुळे इथे तुमचं अंतर प्रॉपर असायला पाहिजे. त्यासाठी आपलं हे 1/2 इंच अंतर पुढे गेलेलं आहे. ओके, हा झाला आपला बॅक पार्ट. यावरती पण लिहून ठेवूया की ज्यामुळे, कारण हे कटिंग होऊन जाणार आहे, हे आपलं कायम आपल्या याच पार्टवरती लिहिलेलं राहील. बॅक आहे ही चेस्ट साइज 38 आणि वेस्ट साइज 33. तर हा आहे आपला बॅक पार्ट. तर बघा आता आपण बघितलं डिटेलमध्ये बॅक पार्ट कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आणि या बॅक पार्टची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. 1दा 2दा व्हिडिओ पहिल्यांदा बघा, त्यानंतर तुम्ही पेपरवरती याची प्रॅक्टिस करायची आहे. नवीन शिकत असाल तर हे करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला परफेक्शन येणार नाही आणि तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिसही केलीच पाहिजे. तर या आज जे आपण केलेलं आहे त्याची तुम्हाला म्हणजे जे पॅटर्न मी तुम्हाला आता दाखवला की कशा पद्धतीने आपण ड्रॉ केला त्याची प्रॅक्टिस तुम्हाला पेपरवरती करायची आहे. आणि मग तुम्हाला याचा मी जेव्हा फ्रंट पार्ट दाखवेन त्याच्यानंतर फ्रंट पार्ट बरोबर बॅक पार्ट आपल्याला जोडून बघायचं आहे, कारण ही जी बॅक इथली आपली साईडची साईड आहे इकडे, त्या साईड बरोबर आपल्याला फ्रंटचा पार्ट आणि बॅकचा पार्ट हा जोडून व्यवस्थित अंतर मॅनेज करून घ्यायचा असतो की ज्यामुळे खालीवर होत नाही, इथे शिलाई खालीवर होत नाही किंवा इथे खालच्या बाजूला पण खालीवर पोर्शन होत नाही, शिलाई अगदी परफेक्ट आणि फिनिशिंगने येते. तर या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये जे शिकलो त्याची प्रॅक्टिस जरूर करा आणि याच्या पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.